चिपळूणमधील कृषी महोत्सव कार्यक्रमात नारायण राणेंना भोवळ आली। भाषण करताना आवाजही बसल्यानं राणेंनी भाषण आटोपतं घेतलं। चक्कर आल्यासारखं वाटत असल्यानं माध्यमांशी बोलण्यास राणेंनी नकार दिला। कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नारायण राणे गेस्ट हाऊसकडे रवाना झाले। आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येते। चिपळूणमध्ये रत्नागिरीतल्या चिपळूण या ठिकाणी या कृषी महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। रवींद्र, नक्की काय घडलं होतं? नारायण राणे यांची तब्येत ठीक नसल्याचं समजतंय। प्रशांत, जर आपण बघितलं तर चिपळूणच्या कृषी प्रदर्शनाला नारायण राणेंनी हजेरी लावली होती। जी यावेळेस प्रदर्शनाचं उद्घाटनही झालेलं आहे। त्यानंतर सभामंडपात भाषणासाठी गेले होते। काही काळानंतर जे प्रमुख अतिथी आहेत त्यांचे भाषण झाल्यानंतर नारायण राणे भाषणासाठी उभे राहिले। मात्र त्यांची साखर कमी झाल्याने त्यांना भोवळ आल्यासारखं वाटल्याने त्यांनी भाषण सुद्धा आटोपतं घेतलं होतं। काल जर आपण बघितलं तर तळ कोकणामध्ये सुद्धा त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते। वयाच्या हिशोबाने हे संकेत होते। मात्र जी आज त्यांना थकवा जाणवल्याने हे आता चिपळूणच्या रेस्ट हाऊसकडे भाषणानंतर गेलेले आहेत। प्रशांत, नक्कीच। आता त्यांच्या तब्येती संदर्भातली काही पुढची माहिती समोर येते? त्यांची तब्येत कशी आहे किंवा आता त्यांना त्यांच्यावर कोणते उपचार होणार आहेत या संदर्भातली काही माहिती मिळते? भाषणानंतर त्यांच्यासोबत जे असणारे सहकारी आहेत त्याच्यानंतर त्यांनी बसण्याच्या ठिकाणी घेऊन गेले सभा मंडपामध्ये आणि जी त्यांना पाणी वगैरे दिलं होतं। त्यांची औषधं सुद्धा चालू आहेत। आता सध्या ते गेस्ट हाऊसच्या इथे गेलेले आहेत। त्यांची काळजी त्यांच्या कार्यकर्त्यांनी करून घेतली जाते। त्यामुळे नक्कीच त्यांची तब्येत आता कुठेतरी स्थिर असल्याचं समजतंय। नक्कीच। धन्यवाद रवींद्र, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।